विल ही कशासाठी बनवल्या जाते आणि विल एकदा म्हणल्यानंतर त्याला आपण चॅलेंज करू शकतो का? तर विल ही कुठलाही व्यक्ती बनवू शकतो ज्याला आपल्या प्रॉपर्टीला त्याच्या मृत्यूनंतर ट्रान्सफर कसं होईल ती प्रॉपर्टी हे सांगायचं असेल तर त्यासाठी ते लिहून घेतात विल. तर ह्या विलमध्ये काय काय गोष्टी इन्क्लूड करतात विल बनवणाऱ्यांनी? सगळ्यात पहिलं म्हणजे त्यांच्या प्रॉपर्टीचं डिस्क्रिप्शन असतं त्याच्यामध्ये, प्रॉपर डिस्क्रिप्शन. त्यानंतर सेकंड म्हणजे त्या व्यक्तीने केलेले हे जे काही ट्रान्सफर असतात हे 2 विटनेसेसनी साईन केलेले असले पाहिजे. तिसरं म्हणजे त्यांनी स्वतः त्या विलवर आपले सिग्नेचर किंवा थंब इम्प्रेशन हे देणं आवश्यक आहे. चौथं म्हणजे सगळ्यात मोठी गोष्ट अशी तपासल्या जाते की जेव्हा ती विल तुम्ही बनवली होती त्या परिस्थितीमध्ये तुमचं मेंटल स्टेटस प्रॉपर होतं की नाही. जर ह्या सगळ्या गोष्टी फुलफिल झाल्या तर तुम्ही ती विल प्रॉपरली बनली आहे असं ठरवू शकता. तर याच्यासाठी काही चॅलेंज करायला ग्राउंड्स आहेत का? ह्या ज्या 4 कंडिशन सांगितल्या त्याच्यापैकी जर एकाही कंडिशनला फुलफिल नसेल होत तुमची विल तर तुम्ही त्या विलला एक्झिक्यूट होण्याआधी तुम्ही त्या विलला चॅलेंज करू शकता. आणि सतर्क रहा, सावध रहा. माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा.